पिकलेल्या फणसाचा रस काढते आणि त्याचे वडे करणार आहे. ना ते काढून टाकायचे. त्याची भाजी पण छान होते. सुकवायचे, धुवून सुकवायचे. आता पीठ चालून घेते. हे तांदळाचे पीठ आहे, थोडं भरड आहे. वड्याला चांगलं भरड पीठ असलं ना का वडे चांगले होतात. आणि नंतर मग हे गव्हाचं पीठ घेणार आहे. मीठ टाकते, चवीनुसार मीठ टाकायचं आतमध्ये पिठात मिक्स करायचं. फणसाचा रस काढलेला आहे तो त्याला गरम करून घेते आणि ह्याच्यामध्ये ओतते. आता हे ना ढवळून घेऊया. ढवळून झाल्यानंतर ना बघायचं थंड झालंय काय. थंड झालं का आपण पीठ मळून घ्यायचं. पीठ आता मलून घेतलंय आणि आता हे पीठ आहे ना 1 तासभर मी ठेवते आणि नंतर मग वडे करायला घेते. नंतर दाखवते. ढाकून ठेवते, त्याच्यावर ढाकण ठेवते आणि ढाकून ठेवते. हे बघा असं ढाकून ठेवायचं. नंतर 1 तासाने नंतर वडे बनवायला घेते मी. हे बघा 1 तास झाला. हे पीठ चांगलं झालंय मस्त. तर करूया आपण. मध्यम थापायचे, म्हणजे जास्त पातळ पण नाही ना जास्त जाड पण नाही करायची. असे सगळे बनवून घेते मी.